हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार। विद्यार्थी मित्रांनो, सध्या नेपाळचा मुद्दा खूप जास्त प्रमाणामध्ये गाजून राहिला आहे। तिथल्या जेनझी जनरेशनने तिथल्या सरकारच्या विरोधात जबरदस्त प्रोटेस्ट केला आहे। परंतु तुम्हाला माहित आहे का, ह्या प्रोटेस्टचा जो मास्टरमाइंड आहे तो कोण आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रोटेस्टचा मास्टरमाइंड आहे एक रॅपर, त्याचं नाव आहे बलेंद्र शाह। विद्यार्थी मित्रांनो, या बलेंद्र शाहचं भारतासोबतचं कनेक्शन आहे। त्याचं जे एमटेकचं जे एज्युकेशन आहे ते कर्नाटकमधल्या बेळगावी या ठिकाणी झालेलं आहे। स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी ही पदवी मिळवलेली आहे। बलेंद्र शाह जो आहे तो फेमस का झाला नेपाळमध्ये, तर तो एक रॅपर आहे आणि नेपाळमध्ये जी भ्रष्ट कारकीर्द आहे त्याच्या विरोधात त्याने आवाज उठवला आणि स्वतंत्रपणे तो काठमांडूचा मेयर म्हणून निवडून आला। आणि असा निवडून येणारा तो पहिला व्यक्ती होता। 2022 पासून तो काठमांडूचा मेयर आहे आणि असं असताना त्याने भ्रष्टाचाराच्या विरोधात मोहीम जी आहे ती उघडली। घनकचरा व्यवस्थापन जे आहे त्याच्यामध्ये त्याने रिमार्केबल काम केलेलं आहे। रस्ते आणि वाहतूक क्षेत्रामध्ये नेपाळच्या म्हणजे काठमांडूच्या त्याने जबरदस्त काम केलेलं आहे। त्याने शुक्रवार फ्री कार्यक्रम जो आहे तो सुद्धा सुरू केला आहे, जो एज्युकेशनशी संबंधित आहे आणि त्यामुळे तो तिथल्या लोकांमध्ये खूप जास्त लोकप्रिय आहे। आणि असं म्हटलं जात आहे की तो इथून पुढचा नेपाळचा प्रधानमंत्री असू शकतो। आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे हा जो बलेंद्र शाह आहे त्याने ग्रेटर नेपाळचं समर्थन केलेलं आहे। म्हणजे आपल्या देशाची टेरिटरी असलेला बिहारचा काही भाग आणि सिक्कीमचा जो काही भाग आहे तो त्याने नेपाळच्या नकाशामध्ये दाखवला आणि तो नकाशा त्याच्या ऑफिसमध्ये लावलेला आहे। आणि त्यावेळेस बराच मोठा जो वाद आहे तो निर्माण झाला होता आणि याला भारताने आक्षेप घेतला होता। आणि सगळ्यात विशेष गोष्ट अशी आहे की तो भारतावर जोरदार टीका करतो। आणि आता इथून पुढे आपल्यासाठी हे पाहणं खूपच जास्त उत्सुकतेचं असणार आहे की जर तो प्रधानमंत्री झाला नेपाळचा तर तो भारताच्या संदर्भात काय भूमिका घेतो। विद्यार्थी मित्रांनो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।